नमस्कार, माझं नाव भाग्यश्री. माझ्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे लॉ व्हिडिओ फॉर यू. माझ्या YouTube चॅनलवर तुम्हाला पाहता येईल लॉ विषयीची माहिती, लॉ विषयीचा अभ्यासक्रम आणि लॉ विषयीचे ऍडमिशन्स. तर आजचा माझा व्हिडिओ आहे लॉ CET 5 इयर्स ऍडमिशन्स 2025. तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत एलिजिबिलिटी, पेपर पॅटर्न, सिलेक्शन प्रोसेस आणि डॉक्युमेंट्स. प्रोसेस ऑफ 5 इयर्स लॉ ऍडमिशन्स. तर त्यामध्ये पहिला आपण CET साठी रजिस्टर करतो. नंतर आपल्याला हॉल तिकीट्स भेटले जातात. मग CET एक्झाम दिली जाते आणि मग रिझल्ट लागतो. रिझल्ट नंतर कॅप राऊंड सुरू होतात. मग आपण कॉलेजच्या रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे कॉलेज कुठलं पाहिजे ह्याच्या रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करतो. मग कॉलेज आपल्याला भेटलं एकदा की त्या कॉलेजला जाऊन व्हिजिट करून आपण सबमिट डॉक्युमेंट्स करून आपली फीस भरून आपली जागा फिक्स करायची आणि मग काही दिवसातच कॉलेज सुरू होतं आणि अशा प्रकारे आपण कॉलेज 5 इयर मध्ये जातो. तर आपण पहिला बघूया एलिजिबिलिटी की candidate should be pass at 10+2 or an equivalent examination minimum. म्हणजे कॅन्डिडेट 5 इयर लॉ साठी 10वी+12वी असला पाहिजे आणि ह्याच्यासाठी काही मार्क्स कॅटेगरीज आहेत. त्यामध्ये 45 मार्क्स पाहिजे जनरल आणि EVS कॅटेगरीसाठी, 42 मार्क्स पाहिजे VGNT SBC OBC कॅटेगरीसाठी आणि 40 मार्क्स पाहिजे SC आणि SC कॅटेगरीसाठी. SC आणि ST कॅटेगरीसाठी सॉरी. Candidates who are appearing in the qualifying examination also eligible. There is no any age bar. म्हणजे लॉ करण्यासाठी आपल्याला वयाची कोणतीही मर्यादा नाही. आपण कोणत्याही वयात लॉ ला ऍडमिशन घेऊ शकतो, लॉ करू शकतो. पुढे पाहूया पेपर पॅटर्न कसा आहे CET चा. तर तो 150 मार्कांचा आहे. त्यात 120 मिनिटं म्हणजे 2 तासाचा तो पेपर आहे. तो ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस आहे. कम्प्युटर वर ती एक्झाम ऑनलाईन होते. म्हणून तुम्हाला कम्प्युटर हे बेसिक चालवायला यायला पाहिजे आणि ती एक्झाम इंग्लिश आणि मराठी मध्ये होते. तर तुम्हाला ते एक्झाम देण्याच्या आधीच ऑप्शन येतं की इंग्लिश की मराठी. मग तिथे तुम्ही चॉईस करून तुमच्या ह्याच्याने करू शकता पेपर. नो नेगेटिव्ह मार्किंग 1 मार्क्स पर क्वेश्चन्स. या CET एक्झाम मध्ये तुम्हाला नेगेटिव्ह मार्क्स भेटत नाही. पर क्वेश्चनला 1 मार्क्स असतो म्हणजे 1 क्वेश्चन 1 मार्क्स असा. तर यात 5 सब्जेक्ट्स आहेत. लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क्स. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स 30 क्वेश्चन्स 30 मार्क्स. लॉजिकल आणि एनालिस्टिक रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क्स. इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क्स आणि मॅथमॅटिक 10 क्वेश्चन 10 मार्क्स. टोटल एकूण 150 क्वेश्चन झाले आणि 150च मार्क्स झाले. Selection process. Common admission procedure. Centralized admission process. The following steps are including selection processes are register online. आता आपला रिझल्ट लागला आणि मग कॅप राऊंड सुरू होतो तेव्हा आपल्याला करायचंय रजिस्टर करायचंय पहिला. नंतर मग क्रिएट प्रोफाईल करून आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागतील ते अपलोड करायचे आणि मग चूज प्रेफर म्हणजे आपल्याला जे जे कॉलेजेस हवेत ते चॉईस करून प्रेफरन्स द्यायचे आणि मग जो आपल्याला कॉलेज लागेल ती सीट आपण फ्रीज करून त्या सीटचे पैसे भरून त्या कॉलेजला व्हिजिट करून त्या कॉलेजचे डॉक्युमेंट देऊन आपली फीस देऊन कॉलेज फिक्स करून टाकायचे. आता बघूया डॉक्युमेंट्स. कॉलेजला देण्यात येणारे डॉक्युमेंट्स आणि जे अपलोड पण करावे लागतात ते ऍडमिट कार्ड, CET मार्कशीट, कॉपी ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे जो आपण फॉर्म भरलाय त्याची एक कॉपी आणि 10वीचा मार्कशीट, 12वीचा मार्कशीट आणि क्वालिफाईंग एक्झामिनेशन मार्कशीट, SC or equivalent passing certificate, school living certificate, caste certificate, caste validity, eligibility certificate for EVS candidates, non-criminal layer certificate, ID proof, certificate from religion place affidavit, minor status,
डोमासील सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट्स एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला कॉलेजला सबमिट करायचे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन चालू ठेवा. थँक यू. मीट कार्ड